चला तर मुलांना आजच्या लेक्चरमध्ये आपण पदावलीचं एक क्वेश्चन बघणार आहोत. चला 35चे 5/7 भागिले 3 पूर्णांक 1/3/3/5 वजा 3.1/7 2/3. पहिल्यांदा जे पूर्णांकामध्ये चेच्या ठिकाणी आपण गुणाकार टाकणार आहोत. बघा, इथं चेच्या ठिकाणी इथं चे होतं, इथं गुणाकार टाकलेला आहे, इथं चे होतं, इथं गुणाकार टाकलेला आहे. आणि जे हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात दिले त्याचं अपूर्णांकात रूपांतर करून घेऊ. बघा, 35ला 35 आहे असं चेच्या ठिकाणी गुणले टाकलं, 5/7 आहे असं भागाकाराच्या ठिकाणी आहे असं. ह्या 3चा आणि ह्या 3चा गुणाकार करावा लागेल. ह्या 3चा आणि ह्या 3चा गुणाकार करायचा. 3×9 अधिक 1 10 10/3 चेच्या ठिकाणी गुणवले, इथं 3/5 आहे असं, हे वजा आहे असं. परत 7×21 आणि 1 22 22/7 चेच्या ठिकाणी गुणवले आहे असं. 3 2 6 आणि 2 6 आणि 1 आहे तिथं 7/3. ओके, तर 1 आहे 2.1/3 आहे. 3 2 6 आणि 1 7/3. म्हणून आता बघा, गुणाकाराचं चेक करून घ्यायचं. 7×1 7 7×1 7 7×5 35 7×5 35 5×5 इथं 25 घेतलं, हे भागिलेचं चिन्ह. आता हे 3ला हे 3 गेट कॅन्सल झाले. 5×1 5 5×2 10 म्हणून इथं 2 आले, वजा 22/3. हे 7ला हे 7 गेट कॅन्सल झाले, 22/3 आले इथं आहे. पण आता बघा, 25/2 आणि वजा 22/3 यांचा तिरकस गुणाकार केला. 25×3 = 75 आणि 22×2 44 इथं आहे. छेदात 3 2 6 आहे, वजा बाकी केलं 75 वजा 44 31 आलं, 31 आणि छेदाला 6 म्हणून ह्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केलं. 5.1/3 इज राईट आन्सर.